Our next article is determination of sex in animals. ज्याप्रमाणे आपल्यामध्ये अनेक महत्त्वाच्या कॅरेक्टर्स आहेत, जशी हाईट ही एक कॅरेक्टर आपली आहे, कलर ऑफ स्किन ही एक कॅरेक्टर आहे, फेशियल अपीअरन्स ही एक कॅरेक्टर आहे, अशा कितीतरी कॅरेक्टर्स आपल्यामध्ये आहेत. तशीच आणखी एक महत्त्वाची कॅरेक्टर म्हणजे सेक्स. हाऊ सेक्स इज डिटरमाइंड in animals? Who is responsible for determination of sex in animals? आणि यासाठी सेक्स डिटर्मिनेशनच्या कोणकोणत्या मेकॅनिझम आहेत याचा स्टडी केला. त्यामध्ये पहिली मेकॅनिझम आहे XY टाइप ऑफ मेकॅनिझम. In this mechanism, female is homogametic. That means female produces only one type of eggs. एकाच टाइपचे एग तयार करणार. All gametes containing X chromosome only in female. While male is heterogametic, that means male produces two types of sperms. 50% sperms are X containing and 50% sperms are Y containing. Even ड्रॉसोफिला मध्ये सुद्धा XX आणि XY मेकॅनिझम आहे. इवन ह्यूमन आपलं एक्झाम्पल सुद्धा हेच आहे, XY टाइप ऑफ मेकॅनिझम. आता कोणतीही मेकॅनिझम घ्या, त्या मेकॅनिझम मध्ये जो कोणी हेटेरोगॅमेटिक असतो तो सेक्स डिटर्मिनेशन साठी रिस्पॉन्सिबल असतो. जो होमोगॅमेटिक आहे तो एकाच टाइपचे गॅमेट बनवणार. जो हेटेरोगॅमेटिक आहे तो दोन टाइपचे गॅमेट बनवणार. आणि हेटेरोगॅमेटिक इंडिव्हिज्युअल इज रिस्पॉन्सिबल फॉर डिटर्मिनेशन ऑफ सेक्स इन ॲनिमल्स. या पहिल्या मेकॅनिझम मध्ये फिमेल होमोगॅमेटिक आहे. सो फिमेल प्रोड्युसेस ओनली वन टाइप ऑफ एग्स, while male produces two types of sperms. So in this mechanism, female produces all gametes containing X chromosome, while male produces X and Y types of sperms. XX, XY. So in this mechanism, male is responsible for determination of sex. आता ड्रॉसोफिलाचा विचार करूया. या ड्रॉसोफिलामध्ये जेनिक बॅलन्स थेरी आहे. ड्रॉसोफिला हे सुद्धा XX XY टाइपचं एक्झाम्पल आहे, परंतु त्याच्यामध्ये वेगळ्या टाइपची मेकॅनिझम आहे. In Drosophila, Y chromosome has no role in sex determination. या ड्रॉसोफिला मध्ये Y क्रोमोसोम चा सेक्स डिटर्मिनेशनशी काहीही संबंध नाही. मग X क्रोमोसोम and ऑटोसोम यांचा रेशो सेक्स डिटर्मिनेशन साठी रिस्पॉन्सिबल आहे. If this ratio of X chromosome and autosome is 1,
then individual will be female. If it is 0.5, then individual will be male. So in Drosophila, ratio of X chromosome and autosome is responsible for sex determination. This is one mechanism. Then second mechanism of sex determination is ZWZZ mechanism किंवा XY-XX mechanism. सिम्बॉल वेगवेगळे वापरले जातात. बर्ड्स मध्ये अशा टाइपची मेकॅनिझम आहे. In this mechanism, female is heterogametic. It produces 50% eggs containing Z and 50% gametes containing W. While male is homogametic, that produces only one type of sperms, all gametes containing Z. All gametes containing Z. तर आपण यापूर्वीच क्लिअर केलंय, जो हेटेरोगॅमेटिक असतो तो सेक्स डिटर्मिनेशन साठी रिस्पॉन्सिबल असतो. मग या मेकॅनिझम मध्ये सेक्स डिटर्मिनेशन साठी रिस्पॉन्सिबल कोण आहे? तर फिमेल इज रिस्पॉन्सिबल फॉर सेक्स डिटर्मिनेशन इन बर्ड्स अँड बटरफ्लाईज. फिमेल रिस्पॉन्सिबल आहे. Then one more mechanism, XXX0 mechanism. या मेकॅनिझम मध्ये सुद्धा फिमेल कशी आहे? होमोगॅमेटिक, प्रोड्युसेस ऑल एग्स कंटेनिंग X क्रोमोसोम. आणि मेल कसा आहे? 50% स्पर्म जे असतील ते X कंटेनिंग and 50% sperm without X, that is 0. So in this mechanism, male is heterogametic, so it is responsible for determination of sex. And this type of mechanism is common in grasshopper, bugs, etc. त्याबरोबरच आणखी सेक्स डिटर्मिनेशनच्या मेकॅनिझम पैकी एक मेकॅनिझम आपल्याला इथे एक्सप्लेन करायची आहे. हनी बी, मधमाशी. या मधमाशीमध्ये एकच क्वीन आहे, त्यानंतर स्टराईल फिमेल म्हणजे वर्कर्स असतात आणि 200च्या आसपास हॅप्लॉइड मेल असतात. त्यांना ड्रोन्स म्हणतो आपण. मेलचं काम काय? टू फर्टिलाइज द क्वीन. आणि क्वीन काय करते? इथं क्रोमोसोम नंबर 32 आहे डिप्लॉइड आणि हॅप्लॉइड असतो 16. तर क्वीन काय करणार आहे? इट प्रोड्युसेस 2 टाइप्स ऑफ एग्स, फर्टिलाइज्ड एग्स अँड अनफर्टिलाइज्ड एग्स. 2 टाइपचे एग्स इथं प्रोड्यूस केले जातात क्वीन कडून. मेल हॅप्लॉइड असतात, त्यांचं काम क्वीनला फर्टिलाइज करणं.
आणि इथं फर्टिलायझड एग तयार झालेत, डिप्लॉइड आहेत. यांच्यापासून, या एग पासून बनणार स्टराईल फिमेल्स, म्हणजे वर्कर्स बनणार. आणि अनफर्टिलाइज्ड एग जे आहेत त्यांच्यापासून बनणार हॅप्लॉइड मेल्स. म्हणजे या मेकॅनिझमचा विचार केला तर आपल्याला लक्षात येईल जे अनफर्टिलाइज्ड एग्ज आहेत they are parthenogenetically converted into haploid males. So ploidy level is responsible for determination of sex. When it is haploid, it is always male. If it is diploid, it is always female. So ploidy level is responsible for determination of sex. त्याच्याबरोबर बोनेलिया नावाचा वर्म आहे. या वर्म मध्ये एन्व्हायरमेंट इज रिस्पॉन्सिबल फॉर डिटर्मिनेशन ऑफ सेक्स. सो दीज आर वेरियस टाइप्स ऑफ मेकॅनिझम्स ऑफ सेक्स डिटर्मिनेशन इन एनिमल्स. या वेगवेगळ्या मेकॅनिझम झाल्या. आता यापैकी एक मेकॅनिझम म्हणजे आपली सेक्स डिटर्मिनेशनची मेकॅनिझम आपल्याला स्टडी करायची आहे. मेकॅनिझम ऑफ सेक्स डिटर्मिनेशन इन ह्यूमन. इथं जर पाहिलं तर मेल कसा असणार आहे, 44 ऑटोसोम प्लस XY मेल XY. मेल कसा असणार आहे, मेलचं कॉम्बिनेशन काय, 44 ऑटोसोम प्लस XY आणि फिमेल 44 ऑटोसोम प्लस XX. मेल कसा आहे, हेट्रोगॅमेटिक आहे. इट प्रोड्युसेस 2 टाइप्स ऑफ स्पर्म्स. 50% स्पर्म containing 22 ऑटोसोम प्लस X and 22 ऑटोसोम प्लस Y. While female produces only 1 type of eggs like 22 autosome plus X. Only 1 type. Then 44 autosome plus XX, that is female individual, and 44 autosome plus XY, that is a male individual. So in this mechanism, Y chromosome, heterogametic male is responsible for determination of sex. जो कोणी हेट्रोगॅमेटिक असतो तो सेक्स डिटर्मिनेशन साठी रिस्पॉन्सिबल असतो, हे पूर्वी आपण सांगितलंय. आणि ह्यूमन मध्ये मेल हेट्रोगॅमेटिक आहे, त्यामुळं मेल सेक्स डिटर्मिनेशन साठी रिस्पॉन्सिबल आहे. हे आर्टिकल आपल्यामध्ये पूर्वीपासून सिलेबसमध्ये ठेवण्याचा उद्देश गव्हर्नमेंटचा काय, आजही आपल्या समाजामध्ये भरपूर गैरसमज आहेत, अंधश्रद्धा, रूढी, परंपरा आहेत. तर पूर्वीच्या काळामध्ये ग्रामीण भागामध्ये विशेषतः मुलगी झाली की जबाबदार फिमेलला, मुलगी झाली की जबाबदारी फिमेलची, अशा प्रकारे समज होता. आणि मग सारख्याच मुली व्हायला लागल्यानंतर मग कुटुंबातले म्हणणार आपण तुझं दुसरं लग्न करू, तिसरं लग्न करू, आणखी काय काय काय. प्रत्यक्षात तुम्ही दुसरं केलं लग्न, तिसरं केलं, चौथं केलं, किती जरी केले तरी जबाबदारी कुणाची आहे,
Which type of sperm enters in egg? X कंटेनिंग स्पर्म आत एंट्री करत असेल तर डेफिनेटली ते चाइल्ड कसं असणार आहे, फिमेल असणार आहे. आणि Y कंटेनिंग असेल तर मेल असणार आहे. सो मेल इज रिस्पॉन्सिबल फॉर डिटर्मिनेशन ऑफ सेक्स इन ह्युमन. दिस इज द रियालिटी. पण समाजामध्ये मस्क्युलाइन पॉप्युलेशन आहे आपल्या देशाचं. तसं तर नेचरनं सेक्स रेशो जगाचा 1:1 मेंटेन केलाय. पण इंडियामध्ये इलिटरसी, मिसकन्सेप्शन, मिथ्या भरपूर असल्यामुळं प्रत्येक कुटुंबाला मेल बेबीची ॲफिनिटी जास्त. का? वंशाचा दिवा. आता हा दिवा लावला यानं तर चांगलंच आहे आणि टेंबा लावला तर काय करणार. त्यामुळं जन्माला येणारं मूल मेल आहे का फिमेल आहे याला काही अर्थ नाही. या दोन्हीपैकी नक्की आहे हे महत्वाचं आहे. आत्ता समाजामध्ये थोडासा बदल होत चाललाय. आणि मग अशी मानसिकता असल्यामुळं, वंशाचा दिवा ही मानसिकता मेलच्या बाबतीत असल्यामुळं ॲबॉर्शनचं प्रमाण, सेक्स डिटर्मिनेशनचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर भारतात होतं. आज ते कमी झालं आहे कारण गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने त्याच्यावर कडक लॉ अप्लाय केलेले आहेत. खरं तर फर्टिलायझेशनच्या प्रोसेसमध्ये कोणता स्पर्म आत एंट्री करतो त्याच्यावरनं सेक्स डिटर्मिनेशन अवलंबून आहे. X कंटेनिंग स्पर्म जातो का Y कंटेनिंग जातो हे कुणीही ठरवू शकत नाही. त्याच्या बाबतीत सुद्धा मुलगा व्हायचा असेल तर असं करा, मुलगी व्हायची असेल तर असं करा, अशा अनेक अंधश्रद्धा समाजामध्ये प्रचलित आहेत. परंतु वस्तुस्थिती अशी आहे, कोणता स्पर्म एग मध्ये एंट्री करतो त्यावर सेक्स डिटर्मिनेशन अवलंबून आहे. X कंटेनिंग स्पर्म एंट्री करत असेल तर 100% फिमेलच असणार. Y कंटेनिंग एंट्री करत असेल तर 100% मेल असणार. सो मेल इज रिस्पॉन्सिबल फॉर डिटर्मिनेशन ऑफ सेक्स इन ह्युमन. सेक्स डिटर्मिनेशनच्या प्रोसेससाठी मेल रिस्पॉन्सिबल आहे.